रामकृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि Hari Jai Jai Ram Krishna Hari Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari चरणी सुख झाले ओ सागरी सोहा विठ्ठल भगवान सोहा विठ्ठल भगवान चरणी सुख झाले ओ सागरी सोहा विठ्ठल भगवान सोहा विठ्ठल सोहा विठ्ठल बरवा सोहा माधव बरवा सोहा विठ्ठल सोहा विठ्ठल बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी सोहा विठ्ठल बरवा सोहा विठ्ठल
बघायला झाला विषय. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, एकतीच भूमंडळी, एकतीच भूमंडळी. पवित्र सोवळी एकतीच पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी, एकतीच भूमंडळी, एकतीच भूमंडळी. पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी, एकतीच भूमंडळी, एकतीच भूमंडळी. ज्यांचा वडचा देव, ज्यांचा वडचा देव, ज्यांचा वडचा देव अखंडित प्रेम, अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव. देव अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव. आनित भाग्य सरती कृती धन विद्ये, सरती कृती धन विद्ये, सरती कृती सरती कृती धन विद्ये. ज्यांचा वडता देव, ज्यांचा वडता देव, ज्यांचा वडता देव अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव. अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, केली पावे सेवा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे. ज्यांचा वडता देव, ज्यांचा वडता देव, ज्यांचा वडता देव, ज्यांचा वडता देव, ज्यांचा वडता देव अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम. ज्यांचा वडता देव अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव. विठुपार कुमाई, हरी जय जय 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 विठुपार कुमार, 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 जय 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 विठुपार कुमार, हरी जय जय विठुपार कुमार, जय 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 विठुपार कुमार, जय जय विठुपार कुमार, जय जय विठुपार कुमार, हरी जय जय विठुपार कुमार, जय जय विठुपार कुमार.
एकटीच भूमंडळ एकटीच मंडळी पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा वडता देव अखंडित प्रेमभाव तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते ज्यांचा वडता देव खंडित प्रेमभाव तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ज्यांचा वडता देव खंडित प्रेमभाव विठला 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 महायोग पीठे तटे भीमरत्याम्बरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणी मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही नेने बोलती बक्षणी भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास द्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव खंडित प्रेमभाव प्रस्तुत कीर्तन रवी सेवे करता घेतला भंग संत श्रेष्ठ संत श्रवणी जगदवंद्य जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये तुकोबराय एका भक्ताच्या स्वरूप वर्णन करत असताना असं वर्णन करतात की भक्तिपरक वर्णन आहे, ज्ञानपरक वर्णन आहे आणि कर्मपरक वर्णन आहे। पहिल्या चरणामध्ये तुकोबराय ज्ञानपरक वर्णन करतात। पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी, पवित्र आहेत, सोहळेपणाचा भाव आहे नाही का। दुसरं चिंतन आहे ज्ञानपरक्त चिंतन आहे, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव। तिसरं चिंतन आहे कर्मपरकच आहे, तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते। आणि चौथ्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात त्यांची सेवा केली तर ती देवाला पोचते। तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा विठला 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 अभंगाचं बघायला घेतलं तर असं चिंतन असतं की ज्या अवस्थेला प्राप्त झालेला साधक आहे त्या अवस्थेचं चिंतन आहे पवित्र सोहळेपणाचा भाव आहे नाही का। अखंडित प्रेमभाव ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे आणि ज्यांच्या जीवनामध्ये भाग्य प्राप्त झालेलं आहे, भाग्यवान धनवित्ताने युक्त आहेत आणि त्यांची सेवा केली तर देवाला पोचते, हे वर्णन या अभंगातलं आहे। अभंगाचं चिंतन अत्यंत उत्कृष्ट आहे, तुकोबराय वर्णन करतात। तसं पाहायला गेलं तर त्या अवस्थेचं वर्णन करता येतं का? ज्या अवस्थेला पोचल्यानंतर तर अतिंद्रिय असणारा म्हणजे येतो वाचे निवर्तन ते प्राप्य मनसासह नाही का, असं ब्रह्मस्वरूप आहे, परमात्म्याचं स्वरूप आहे। त्या स्वरूपाचा अनुभव ज्यांनी घेतलाय तो अनुभव बोलण्यासारखा आहे का? तो अनुभवण्यासारखाच आहे। हे अनुभवाची जोगे नोहे बोलायचे, तो अनुभव बोलण्यासारखा नाही। पण संतांचा अत्यंत आपल्यावरती उपकार आहेत की जे अनुभव आपल्याला बोलतायत, त्या स्वरूपाचा अनुभव आपल्याला बोलतायत, हेच त्यांचा आपल्यावरती असणारे उपकार आहेत, अनंत उपकार आहेत। अनुभव आले अंगा ते या जगात येत असे आणि हे संतच बोलू शकतील, बाकी कोणी बोलू शकत। स्वतःचा अनुभव जगाला सांगण्या इतपत आपण आहोत का? तर प्रत्येकाचा अनुभव प्रत्येक व्यवहारामधला भिन्न भिन्न असतो, पण संतांना तो अनुभव आलेला आहे, तुकोबरायांना अनुभव आलेला आहे आणि तोच जगाला वाटतात। अनुभव आले अंगा तो या जगात येत असे, अनुभवच जगाला देत आहेत, म्हणजेच तुकोबराय भक्त आहेत। तुकोबरायांना देव आवडतो आणि त्या अवस्थेला तुकोबराय आहेत आणि जे त्या अवस्थेला पोचतात त्यांचं वर्णन आहे विठ्ठला 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 काय तुकोबराय वर्णन करतात? पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी, पवित्र आहेत, सोहळी आहेत बरं का। कोण आहेत? ज्यांचा आवडता देव पवित्र सोहळी नाही का, ज्यांचा आवडता देव एकतीच भूमंडळी, ज्यांचा देव आवडता देव नाही का तीच भाग्यवंते, ज्यांचा आवडता देव सरतीपुरती धनवित्ते तेच आहेत। ज्यांचा आवडता देव तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, कोणाची? ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव विठला विठला विठला। हा पवित्र सोहळेपणा आहे, ज्यांचा आवडता देव, ह्या अभंगातलं हे महत्वाचं चिंतन आहे। ज्यांचा आवडता देव, ज्यांचा देव आवडीचा आहे। मग तुम्ही सांगा आवड पहिली का ज्ञान पहिलं? व्यावहारिक जीवनामध्ये पहिल्यांदा आवड का पहिलं ज्ञान? कुठल्याही गोष्टीची पहिली आवड होते का पहिलं ज्ञान होतं त्याचं नाही का। समजा आता जिलेबी मला आवडते, मग जिलेबीचं मला ज्ञानच नसेल तर जिलेबी आवडेल कसे? यत्किंचित का असना तिच्याबद्दल, यत्किंचित थोडं बरं का, परोक्षत्वेनं थोडं का असना त्याच्याबद्दलची ज्ञान असणं गरजेचं आहे। नवे नवे काय काय लोक असं असतं की अन्यांचं व्यावर्तन करून त्या तिकडं प्रवृत्ती होत असते। अन्य व्यावर्तत, अन्य सगळ्यांचा बघितलं सगळं बघितलं, पाहिली पुराणे ढांडळणी दर्शने ऐसा न देखे मी कोणी दुजातीही त्रिभुवनी। सगळं बघितलं, अनुभव सगळीकडला घेतला, पण त्याच्यासारखा आता अनुभव येत नाही।
अन्य ठिकाणचा सगळा भाग जेव्हा निवृत्त होतो त्यावेळी तिकडं आता राहिलं ते शिल्लक शेष उरला नाही का, तेच आहे नेती नेती नेती. वेदानं सुद्धा नेती 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 म्हणून शिल्लकचा अनुभव घेतलेला आहे. नाही, शेष उरला तो शिल्लकचा अनुभव काय आहे. परमात्मा तसा आहे म्हटले की भरपूर अन्य काही लोक जे आहेत विविध साधनांचा भाव केलेला आहे. तुकोबरा तेही वर्णन करतात. नाना साधनांच्या केल्या खटपटा परी त्या नपवती याच्या दारवण. त्याच्या जवळ सुद्धा पोचत नाहीत. म्हणजे तो कोण आहे, जो देव आहे त्याच्या यत्किंचित का पहिल्यांदा त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे, थोडंसं का असणं. म्हणजे अन्यांच्या पासून अन्यांमध्ये जे सुख नाही होतं त्यामध्ये आहे नाही का, या प्रकारचं का असं ना त्याच्याबद्दलची आवड झाली. पहिल्यांदा त्या आवडी करताचं पहिलं ज्ञान असावं लागतं थोडंसं, नंतर होते ती आवड. आवड आणि इच्छा यात थोडासा फरक आहे बरं. आवड असते ती आवड निरपेक्षतेनं असू शकते एकांद्र, पण इच्छेमध्ये निरपेक्षता आहे. असं इच्छा आणि निरपेक्षता, इच्छा आणि निरपेक्ष शब्द एकत्र कधी बसतील का सांगा लोक. नाही म्हणला ती मला मिळवायची इच्छा आहे पण म्हणला मी निरपेक्ष आहे असं म्हणता येऊ शकत. इच्छा आणि निरपेक्ष शब्द एकत्र बसू शकत नाही. पण आवड, मला ते आवडतं पण मला काय ती मिळावं अशी काय अपेक्षा नाही, पण मला आवडतं. आवड एक वेगळी आहे. आवडीमध्ये यत्किंचित दोषता नाही, आवडीमध्ये यत्किंचित दुःखता नाही. कारण इच्छेपासून दुःखाची सुरुवात असते. नुकतं ज्ञान असेल काही दुःख नाही महाराज. जिलेबी चांगली आहे, गोड आहे, खाण्याला चांगली आहे, बघितली जिलेबी, दुःख आहे का सांगा. नुकती बघितली, ज्ञान झालं, आता पुढे जिलेबी आहे, दुःख आहे का सांगा. नाही. खरी दुःखाची सुरुवात कुठं आहे म्हणजे जिलेबी नुकती आहे बघितली, त्याचं ज्ञान आहे म्हणून दुःख नाही. त्या जिलेबी तिथपर्यंत ती मला मिळावी अशी इच्छा झाली, इच्छेपासून सुरुवात झालेली आहे. ती इच्छा पूर्ण होत नसेल तर दुःख आहे, इच्छा पूर्ण होत असेल तर सुख आहे. ती जिलेबी मला मिळाली, मी खाल्ली पाहिजे असा जर भाव आला. रस्त्यानं निघालाय, अचानक हॉटेल बघितलं, हॉटेलच्या बाहेर जिलेबीचं लावलेलंच आहे. आता त्याला पहिलं ज्ञान आहे पूर्वज्ञान की जिलेबी खाल्ल्यानंतर पोट भरतं, गोड असते, यत्किंचित ज्ञान आहे. मग झाली इच्छा ती मिळावी. आता बघा सुखदुःखाचा खेळ कसा असतो. ती इच्छा झाली, ती मिळावी अशी वाटली, तिथपर्यंत गेलो. गेल्यानंतर ती जिलेबी विचारली कशी काय जिलेबी नाही का. आता जिलेबी खायची म्हटलं पैसे लागणार, म्हटलं तपासून बघू पैसे आहेत की नाही. एका खिशामध्ये हात घातला, काही मिळालं नाही महाराज. सुख का दुःख, काही मिळालं नाही. म्हटलं आता जिलेबी खायची राहून जाते. सुख का दुःख, दुःख नाही का. दुसऱ्या हातामध्ये, दुसऱ्या खिशामध्ये हात घातला, मिळाले 10 रुपये मिळाले, 10 रुपये मिळाले. खुश, सुख का दुःख. आता सांगा की सुख बरोबर का नाही. ह्या खिशामध्ये हात घातला, मिळाले सुख. जिलेबी विचारली कशी दिली, नाही नाही म्हटले 10 रुपयाला मिळत नाही, 50च्या आत मिळतच नाही. किती रुपये लागतात आणि ह्याच्याकडे किती आहे. हां म्हटले सुख का दुःख. आता बोला, आता दुःख नाही का. मागल्या खिशात हात घातला, 100 रुपये मिळाले, आता सुख का दुःख नाही का. त्याच्या हातात ठेवले, म्हटला ज्या दिले जिलेबी द्या, म्हटला जिलेबी द्या. तो म्हटला 100ची नोट ही जुनी आहे, चालत नाही म्हटलं, फाटलेली आहे. आता सुख का दुःख नाही का. किती क्रमात फरक होतो बघा. आता मिळाली जिलेबी पण दातच खायला नाही, चावून प्रयत्न करतोय तरीही खाता येईनात. आता सुख का दुःख बघा. ज्ञान आहे म्हणून दुःख नाहीये, पण तिथपर्यंत ते मला मिळावं या प्रकारची इच्छा होते अंतःकरणामध्ये नाही का. ती कल्पनेपासून कल्पिला जो, याच इच्छा, अभिलाषा, आसक्ती, ममत्व ह्याच गोष्टी आपल्या दुःखाला कारण आहे. म्हणून तुकोबरा म्हणतात न करी रे संग राही रे निश्चळ, न करी रे संग राही रे निश्चळ, लागुणे हरे ब्रह्म ज्ञान.
घेतोय सोप्यातला विषय घेतोय म्हटलं न करी रे संग राही रे निश्चळ. काय वर्णन आहे बघा आपल्यामध्ये. आपण ज्या प्रकारच्या संग याचा शब्द आहे अहमपणाचा भाव. मग स्थूल सूक्ष्म आणि कारण तिन्ही शरीरावरती अहमपणाचा भाव जर झालाच तर त्याच ठिकाणी झाल्यामुळं त्या अहमपणामुळंच आपल्याला आलेली काय आहे बद्धता आहे नाही का. त्या अहमपणामुळंच आपण कर्तृत्व भोक्तृत्व नाही का दृष्टत्व आणि दृश्यत्व या द्वैताला प्राप्त होतो. आपण आरशाच्या अगोदर मुख आहेच, फक्त आरसामध्ये आला आणि मी मुखाला बघायला लागलोय असं मलाच वाटायला लागलं. अर्थ कळाला का बघा. आरशाच्या अगोदर आपलं मुख नाही का, आहे मुख. मग त्यावेळी दृष्टत्व नाहीये, आता मी बघत नाहीये, पण फक्त आरसा समोर आला, आता दृष्टत्व भाव आला. दृश्य अदृश्य दशे अति दुर्मात्र जे असे तेच दृष्ट अदृश्य दशे केवळ होय. दर्पणाच्या आदिशेकी मुख असतचे असे मुखी माझी दर्पण अवलोकी आण काय. दर्पणाच्या सुरुवातीला आणि शेवटला मुख आहे तिथंच आहे. माऊली म्हणतात माझी दर्पण अवलोकी आण काय होय. फक्त कशामुळे झालेलं आहे. न लिंपिता सुख दुःख येणे आकारे शोभोनी नावेक होय. आपण या सन्मुख आपण येणे आकारे क्षोभोनी नावेक. आकार रूपत्वानं क्षोभ प्राप्त झाले. अज्ञान अवस्थेमध्ये आकारत्वानं अविद्या रूपामध्ये क्षोभ प्राप्त झाले आणि त्यामुळेच अविद्या कल्पना अविद्या तेने झाला जीव आणि त्या जीवदशेमध्येच कर्तृत्वाचा भाव आहे. मी बघतोय ते मला पाहिजे, मला मला पाहिजे पाहिजे या अहमपणाच्या भावामध्ये इच्छा होते. त्या इच्छा होते आणि इच्छा दुःखाला कारण होते. म्हणून मात्रा स्पर्शावून सुकोंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायनो नित्यताम तिक्षस्व भारत. गीताकार सांगतात मात्रा आणि स्पर्श यांचा नाही का. मात्रा स्पर्श दोन्ही डोळ्यांनी रूप बघितलं, चांगलं वाटलं खुश, वाईट वाटलं दुःख. कानांनी शब्द ऐकला, चांगला वाटला सुख, वाईट वाटला दुःख. बघा सुखदुःखाची रूपता निर्माण करणार आहेत. मात्रा स्पर्शांश कोणते शीतोष्ण दुःखदा आगमा पायनो नित्यताम तिक्षस्व भारत. त्यामुळे त्याच्यामध्ये गुंतायचं नाही म्हणले. तितिक्ष ताम तिक्षस्व त्याच्यामध्ये सहन कर नाही का. त्यामध्ये स्थिर राहा. न करी रे संग राही रे निश्चळ. निश्चळ राहणं म्हणजे स्थिर राहणं बरं का. आणि म्हणून इच्छा हा दुसरा नंबरचा भाग आहे. पहिलं ज्ञान, नंतर इच्छा, नंतर प्रयत्न, तिथपर्यंत जाणं. त्याला शास्त्रीय परिभाषेमधलं नाव आहे ज्ञायती, इच्छती आणि यतती. यत्न म्हणजे प्रयत्न. ज्ञायती, इच्छती, यतती तीन भाग आहेत. ज्ञान, इच्छा, प्रयत्न. पण इच्छेच्या वेगळा असा आवड शब्द आहे. इच्छा असेल तर परमार्थिक असेल तर चांगलंच आहे. इच्छा केली ते पावलो. परमार्थिक इच्छा असेल चांगला विषय आहे. आता इच्छा आहे, मनाला इच्छा तिथपर्यंत परमात्म्याजवळ जावी अशी आहे. इच्छा मिळावी अशी आहे, देव मिळावा. इच्छावे ते जवळी हरीचे चरण सर्व नारायण देतो तुझं नाही का. हरीचे चरण इच्छावं. इच्छाच असेल तर परमात्म्याची असावी. पण त्याच्यावर जाऊन एक आवड असा भाव आहे की ज्या आवडीमध्ये निरपेक्षता असेल. निरपेक्षता आवडीमध्ये निरपेक्षता आहे. आणि ती आवड किती आहे, किती आहे. साधी आवड आहे म्हणून पवित्र सोहळे पण आहे का. नाही नाही नाही. एवढी आवड असावी लागते तेव्हा पवित्र आणि सोहळं नाही का. आवड सहजासहजी प्रत्येकाला आवडतं. आम्हाला सुद्धा सवड असली की आवड तयार होते आमची. सवड असली की देव आवडायला लागतो. आता सवड आहे, चला कुठं जायचं नाही का महाराज. कुठं जायचं, कीर्तनाला जायचं, कुठं जायचं, भक्तीला जायचं नाही का, कुठं जायचं, भजनाला जायचं. पण आता बघा आवडीप्रमाणे सवड असणं वेगळं नाही का. आता हे महाराज आहेत नेव्हीमध्ये आहेत, इंडियन नेव्हीमध्ये. पण 1 महिना रजा टाकून आलेले नाही का. कशामध्ये आले, 1 महिना रजा टाकून आलेले. कशा करता आलेत महाराज. मला मग सांगितलं माघवारीला जायचं आहे चालत नाही का. विठाला 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 विठाला. आपल्याला कसं आहे आवडीप्रमाणे सवड आणि सवडीप्रमाणे आवड आपली असू शकते.
पण आवड एवढी आवड आहे माऊलीच्या परिभाषेमध्ये, तुझी आण वाहिन दा देवराया बहु आवडसी जीवापासून, जीवापेक्षा जास्त आवड. आता ह्याच्या पलीकडे आणि काय नाही महाराज. जीवापेक्षा जास्त माणसाला काय आवडतं? तत्प्रेम आत्मार्थम नैवण्यार्थमात्मनी. पंचदशिकार सांगतात माणूस दुसऱ्यांवरती प्रेम करतो, भावावर प्रेम करतो, मित्रावर प्रेम करतो, नाही का, आई बापांवरच ही असतं आपलं प्रेम, नाही का. पण ते प्रेम जे करतो तर प्रेम आत्मार्थ, ते आपल्याला अनुकूल आहेत म्हणून आपण त्यांच्यावरती प्रेम करतो. आत्मार्थ म्हणजे जीवा करता, आत्मस्वरूपा करता. इथं आत्मा शब्द केवळ जीव वाचक जरी घेतला तरी त्याकरता आपण काय आहे, त्याकरता आपला स्वभाव आहे, आपल्याकरता आपण जगतो. आपण सुखी तर आपल्याला वाटतं जग सुखी आहे, नाही का. आपण दुःखी झालो की मग वाटायला लागतं सगळेच दुःखी आहे का काय, असं वाटायला लागतं. तर प्रेम आत्मार्थ मग जीवापेक्षा जास्त काय आवडीचं आहे. पण देव एवढा आवडीचा आहे, माऊली म्हणतात तुझी आण वाहिन गा देवर आहे बहु आवडसी जीवापासून. किती आवडीचा झाला बरं, तो आवडीचा झाला, बाकीचं नावडीचं व्हावं लागतं तेव्हा तो आवडीचा होईल, नाही का. आवड पण व्यभिचारी असेल, अव्यभिचारी. अव्यभिचारी म्हणजे काय? अनन्य. अनन्य म्हणजे काय? अनन्य म्हणजे त्यांच्याशिवाय दुसरं कुठलाच विषय नाही. परमात्म्याशिवाय एक गावो आम्ही विठोबाचे नाम आणि काचे काम नाहीत. तिथं आवड पण कशी आवड आहे, ह्या आवडीमध्ये तारतम्य नाही का? नाही नाही नाही, अनेक दुसरे मज नाही. आता त्या आवडीचं मोजमाप परिमाप काय आहे? त्या आवडीचं परिमाप आहे काय आपल्याकडं? काय मोजमाप आहे काय? ती आवड केवढी असली पाहिजे? म्हटले एवढी असली पाहिजे. केवढी आहे? संपत्ती सोहळा नावडे मनाला, आला घरा टकळा पंढरीचा, पंढरीचा आला घरा टकळा पंढरीचा. म्हणाला काय आवडत नाही, काय आवडतं आणि काय आवडत नाही याचा विचार बघायला गेलं की बाकी आता काही आवडना. संपत्ती सोहळा नावडे, बरं का. काय आवडते? जावे पंढरी सी आवडे, आवडे पंढरी भीमा पांडुरंग. किती आवडे, नाही का. एवढं आवडे की भेटी लागी जीवा लागलेसे आस. कधी एकदा त्या दिशेचा प्रवास चालू होतो. किती आवडीचा आहे त्याच्यावर ठरतं, बरं का. मोजमाप आहे, परिमाप आहे. आपल्याला आवडीचं परिमापन मोजमाप काय आहे महाराज? तसं मोजमापन परिमाप करता येत नाही आवडीमध्ये. एवढा आवडतो की आता जीवे लिंब लोण उतरे, एवढा आवडतो की आता, नाही का, आता बाकी काहीच आवडना असं झालं, एवढा आवडतो. आणि म्हणून आवड असण्याकरता सुद्धा काहीतरी भाग्य आहे. माऊली म्हणतात बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे. कोण आवडतं? आवड तर कळाली, पण कोण आवडतं? बाकी कोण नाही म्हटले, देव आवडतो, नाही का. ज्यांचा आवडता देव. ह्या देव शब्द पण दिव दीप्तो धातूपासून तयार. दिव दीप्तो, प्रकाशमान. कोणत्या स्वरूपाचं वर्णन आहे? जो प्रकाश रूप आहे, एवढा प्रकाश रूप आहे की सूर्य आणि चंद्र सुद्धा त्याच्याच प्रकाशानं प्रकाशित आहे. गीताकार वर्णन करतात, नाही का. यदादित्यम गतम तेजो जगत भास्यते अखिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो बुद्धिमामकम. तत्तेजो बुद्धिमामकम. भगवंत म्हणतात तेच तेज माझं आहे.
कारण सूर्य उगवला, पण तो जर आतमध्ये आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणात आहे की नाही सांगा. तैसा हृदयामध्ये सूर्य उगवला, पण आपल्यातला तोच त्यानं उठवलं नाहीच आपल्याला, तर आपण सूर्य बघू शकतो का? म्हणजे खरा कसा प्रकाश पाहिजे आपला, नाही का? त्या सूर्याला बघायला सुद्धा या प्रकाशाची गरज आहे, आणि हा प्रकाश त्याला प्रकाशित करतो. नाहीतर सूर्य उगवून सुद्धा अंध व्यक्ती असेल तर सूर्य उगवून सुद्धा त्याला काय उपयोगाचं नाही. सूर्य लवकर उगवलाय, पण माणूसच झोपलाय 10 पर्यंत, आता काय सूर्याचा उपयोग आहे? नाही कळालं? म्हणजे सूर्याची प्रकाशता जाणण्याकरता एक प्रकाश लागतो. तो प्रकाश म्हणजे हा आहे जो त्याचा आहे, जो त्याचा आहे, आणि तो प्रकाशित करतो. किती प्रकाशित आहे? दिवी सूर्य सहस्त्रस्य भवेद्युपदुदिता यदि भा सदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः. गीताकार वर्णन करतात, सहस्त्र सूर्यांची प्रभा त्याच्या कुठंतरीच भासित होईल, त्याच्या जवळ जाऊन. सहस्त्र सूर्यांची प्रभा असं वर्णन केलेलं आहे. दिवी सूर्य सहस्त्रस्य भवेद्युपदुदिता यदि भा सदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः. त्यामुळे परमात्मा एवढा दिव्य आहे, म्हणून त्याचं नाव देव आहे. देव कुणाला म्हणावं? दिव्यता, दमनता आणि दातृत्व ज्याच्यामध्ये त्याला देवत्व आहे. परमात्म्यामध्ये दिव्यता आहे, नाही का? दिव्यत्व आहे, दमनत्व आहे. दमनत्व नाही का? इंद्रिय अधीन नाही, तर इंद्रिय ज्याचे अधीन आहेत, नाही का? आणि दातृत्व आहे, दाता एवढा मोठा आहे, नाही का? दाता एक राम असं वर्णन केले. दिले इंद्रिय हात पाय कान, सामान्य दाता आहे का? जेने हा जीव दिला दान, आता किती मोठा दाता सांगा. याच्या एवढा दाता आहे का? लंका दान दिली बिभीषणा, आता किती मोठा दाता आहे सांगा. लंका रावणाकडे होती का नाही सांगा. किती काय काय लंकेची काय त्याचे शुद्ध कांचनाची सप्तकोटी, नाही का? शुद्ध कांचनाची एवढी होती. आता त्यातले शुद्ध कांचन म्हणजे अजिबात भेसळ आणि नुकत्या बिस्किट नव्हती बरं का. विटा होत्या, विटा. आणि त्या विटा प्रत्येक घराला विटाने, अशी सप्तकोटी घरं शुद्ध कांचनाची, बरोबर ना? आता तुम्ही सांगा, शुद्ध कांचनाची जर एवढी कोटी घरं असतील तर त्या कांचनाची किंमत किती झाली सांगा. आणि एवढी लंका, एवढ्या किमतीची लंका ज्याच्याकडे आहे तो श्रेष्ठ का ज्यानं मिळवली, प्राप्त केली, विजय केला, ज्याला विजयानं मिळवली तो श्रेष्ठ का मिळाली लंका दान दिली तो श्रेष्ठ? मिळवली तो श्रेष्ठ आहेच, विजयाच्या द्वारा मिळवली तो श्रेष्ठ आहेच, पण त्याच्यापेक्षाही श्रेष्ठत्व रामांना याकरता आलं, प्रभू रामचंद्रांना, की त्यांनी मिळालेली लंका दान केली. लंका दान दिली बिभीषणा. काय दातृत्व असेल सांगा. पण दमनत्व, दिव्यत्व, दातृत्व ज्याच्यामध्ये आहे त्याला देव म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे आता हे सगुणत्वानं चिंतन सांगितलं. तसं पाहायला गेलं तर तो परमात्मा कसा आहे, नाही का? त्रिगुणासार, निर्गुण हे सार, नाही का? आहे कसा म्हटले? सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरणे. आहे कसा? आनंद अद्वय नित्य निरामय. त्याची रूपता सांगायचं म्हटलं तर तसा आहे तो. आणि तोच आला नावा रूपा. त्या रूपातही त्याची ती अवस्था असते. त्या अवस्थेमध्ये, नाही का? त्या अवस्थेमध्ये ही दिव्यता असते. म्हणजे तो अहमपणा जरी केला तर तो अहमपणेनं बाधित होत नाही. त्याच्या ईश्वर अहमपणानं बाधित होत नाहीये, कारण तो सर्वज्ञ आहे, तो ज्ञात आहे, आणि त्याला माहिती आहे. त्याचा स्वीकृत अहमपणा आहे. कसा अहमपणा आहे? स्वीकृत अहमपणा आहे. गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये वर्णन केले ना भगवंतांनी. भगवंत म्हणतात, अजोपी सन्नवी आत्मा भूतानामीश्वरीप्सन प्रकृती स्वाम अधिष्ठाय संभवाम्यात्ममाया. स्वाम प्रकृती अधिष्ठाय, स्वतःची प्रकृती अधिष्ठित करून संभवाम्यात्ममाया. त्यामुळे परमात्मा हा दिव्य असणारा जो आहे. आता त्याच्याबद्दलची आवड कोणाला आहे? ज्यांना आहे असं वर्णन आहे. ज्यांचा आवडता देव, हितपर्यंत आपल्याला जायचं. एरवी पवित्र आणि सोहळेपणाचा भाव आपण बघायला गेलं तर व्यवहारामध्ये आपण पवित्र कोणाला म्हणतो, अपवित्र कोणाला म्हणतो, नाही का? पवित्र आणि अपवित्र हा भाव कुठे आला तर आपला भाव होतो बघा. पापरूपता असणं, पापरूपता धारण करणं, हे पापच आपल्या सत्कार्याला आडवं येतं. कशाला आडवं येतं? सत्कर्माला आडवं येतं. आणि तो जो मलिनता आहे, मल आहे, मल नावाचा दोष आणि विक्षेप नावाचा दोष, नाही का?
मल आणि विक्षेप हेच आपल्या चांगल्या कर्माकरता आपल्या आडवे येतात. होते पाप आडते आणि त्यातनं मी मुक्त झालो, सावध झालो, सावध झालो. हरीच्या आलो जागरणा, पळुनिया गेली झोप. होते पाप आडते, हे पाप आपलं जेव्हा बाजूला जाईल, परिपूर्ण पाप निवृत्त झाल्याशिवाय त्या परमात्म्याची आवड कशी होईल. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. म्हणजे निवृत्त पाप रूपता व्हायची असेल तर पवित्र शब्द आहे, पवी शब्द आहे, पवित्र शब्द आहे. काय शब्द आहे? पवित्र. कोण कोण पवित्र आहे? जगात भरपूर पवित्र आहे. भगवंताचं स्वरूप पवित्र आहे. पवित्राणाम पवित्रमियो मंगलाणामच मंगलम असं भगवंताचं वर्णन केलं आहे विष्णू सहस्रनामामध्ये. भगवंत काय आहेत तर पवित्र आहेत. त्यांचं नाम पवित्र आहे नाही का. त्यांचं काय आहे? नाम पवित्र आहे नाही का. बर त्यांचं नाम पवित्र केवळ आहे का? त्यांचं नाम जो घेतो तोही पवित्र होतो नाही का. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, तो दे अच्युत सर्व काळ, सर्व काळ. हा तो दे अच्युत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तसा हा देह पवित्र का पवित्र? तुकोबरा वर्णन करतात, नाही अपवित्र शरीराईसे. शरीरासारखं अपवित्र या जगात कुठलं आहे म्हटले? कारण नाही अपवित्र शरीरा ऐसे. पण तेच शरीर पवित्र केव्हा होतं? कारण त्याला म्हणतात प्राकृतिक पावित्रता, सांसारिक प्राकृतिक आणि वैकृतिक. सांसारिक पावित्रता स्वभावत्वेन पवित्र रूपता, आणि प्राकृतिक म्हणजे संगतीमध्ये राहिल्यामुळे पवित्रता आली. जसं की देहामध्ये पहिलं देहावरती संस्कार करावे लागतात, तसा देह नाही का, संस्कार करावे लागतात देहावरती, आणि त्यावेळी त्याला आलेली पवित्रता आहे. नामानं पवित्रता किती आली बघा. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. देह पवित्र आहे, वाणी पवित्र, गंगा ही पवित्र आहे. सुचित्वे सुचित्वे अंग होय आणि पाप तापी जाय. परितेत आहे बुडणे एक. माऊली म्हणतात गंगा पवित्र आहे, पण जर खरंच जर पोहायला येत असेल तर ठीक आहे नाही का. पोहायला येत असेल, आंघोळ करायला गेला आणि पोहायला येत नसेल तर कसं होईल महाराज? नाही नाही. काशी पवित्र आहे,
मोक्ष देऊन उदार कासी होय कीर परी वेचणे लागे शरीर लिगा. हिमवंत दोष काय हिमालय पण दोष खाऊन टाकतो. परी जीवित्वाची हानी होय तैसे सुचित्व हे सजनांचे. तसा शुचिरभूतपणा सज्जनांचा नाही. त्रासदायक असा सुचिरभूतपणा संतांचा नाही की त्यांच्या संगतीमध्ये पवित्र होता येत. असा पवित्रपणाचा ज्यांचा आवडता देव ते पवित्र चिंतन सांगायला. ते पवित्र कसे आहेत. चंदनाचं झाड दुसऱ्या झाडाला काय करतं चंदनमय करतं. म्हणजे स्वतःतलं चंदनमय दुसऱ्याला देत असताना स्वतःचं चंदनमय त्याचं संपत नाही. गृष्टम गृष्टम चंदनम पुनर्पि न जहाती गंधम. किती जरी चंदन घासलं गेलं तरीच तो गंध काही तो संपत पुन्हा पुन्हा गंध त्याच्यामध्ये तोच असतो. गृष्टम गृष्टम चंदनम पुनरपि न जहाती गंधम. तद्वत आहे की चंदनानं जर दुसऱ्या झाडाला चंदनमय करून टाकलं सुगंध जर दिला असेल तर त्याचा स्वतःचा चंदनाचा सुगंध कमी होत नाही. तसं संतांनी पवित्र संगतीमुळे दुसरा पवित्र होत असेल तर संतांची स्वतः काय पवित्रता संपत ते पवित्रच राहतात. नाहीतर बाकी ठिकाणी काय होतं गंगेमध्ये स्नान केलं पण असं काही ठिकाणचे वर्णन नाही का. गंगेमध्ये स्नान केलं आपण गंगेमध्ये स्नान केल्यानंतर काय होतं सांगा. आपली सगळी पापं काय केली गंगा मातेनं धुवून टाकली. गंगा धुवून टाकते गंगा माता नाही का. पण ती पापे धुवून टाकली पण तीच गंगा माता पुन्हा संतांच्या दर्शनाकरता जाते. कुक्कुट स्वामींच्या दर्शनाला जात नाही का महाराज. वर्णन आले की नाही सांगा. गंगा यमुना सरस्वती कोणाच्या दर्शनाला जातात संतांच्या दर्शनाला जातात. मग तीर्थे तया ठाया येती पुनित व्हावया. तीर्थे त्या ठिकाणी पवित्र व्हायला येतात. म्हणजे तीर्थ आपल्याला पवित्र करतील पण ती जी त्यांना जर पवित्र व्हायचं असेल तर ते कुठं जातात तर त्यांच्या जवळ जातात. एवढे पवित्र रूपतेचा भाव आहे. त्यांच्या पवित्रतेचा भाव आहे की देव म्हणतो माझ्या ठाई जे पवित्र पण ते त्यांचेची मज कारण तुमचे निमज कारण माझ्या ठाई जे पवित्र पण भगवंताचं वर्णन आहे. नामयाचे पाटी चाले ऋषिकेशी शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका जवळी करती अंघोळी वंदिती चरण. सगळी तीर्थ पुंडलिकांच्या समोर येतात अंघोळ करण्याकरता आणि चरण वंदतात. कोणाचं चरण वंदतात नाही का. ज्यांचं चरण वंदल्यानंतर नाही का कोणाचं चरण ज्यांचं चरण वंदल्यानंतर सगळ्या वासना जळून जातात निवृत्त होत नाहीत. म्हणले काय होतात संत चरण रज लागतास होतो वासनेचे बरोबर आहे. सहज वासनेचे बीज जळू. सुंदर आहे बरं का. असं मला ते स्वर मिळालं नाही त्यामुळं मी जरा असं संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळू. काय बघा संत चरणरज लागता सहज. काय चरणरज म्हणजे बोध झाला
संत चरणरज म्हणजे त्यांचं दर्शन झालं, आणि संतांचं दर्शन झालं की बोध होतोच. साधू बोध झाला तो नरून या. म्हणून पवित्र होण्याकरताचा मार्ग काय आहे? तुम्ही म्हणाल संतांच्या दर्शनानं पवित्रता कशी होते, याचं वर्णन आहे. अरे अरे ज्ञाना झाला सो पावन, तुझे तुझं ज्ञान. आपलंच आपल्याला जेव्हा कळतं, आणि त्याला कारण कोण असतं तर संत असतं. आपलीच गोष्ट आपल्याला कळण्याकरता दुसऱ्याची गरज काय, असा एखादा प्रश्न असेल नाही का. पहिलं असायचे गुरक्या लोक, तुमच्याकडे आहेत का म्हणजे रात्रीचा पहारा देण्याकरता असतात ते नाही का, होते ना पहिले. हां, आता आहेत काय? आता नाहीत ना. म्हणजे ते काय करतात, गाववर फिरत असताना, गुरखा गाववर फिरत असताना काठी आपटत जागते रहो नाही का. आणि ते मध्यरात्री बरोबर चौकात आलं, आणि चौकात आल्यानंतर एक झोपलं होतं बरं का, असं कट्ट्यावर झोपलं होतं एक जण. आणि त्याला गदागदा हलवून उठवायला लागलं. ह्याच्या हातात कंदील होता, हलवून उठवायला लागलं. ते वैतागून उठलं पण बरं का. उठल्या म्हणलं, विचारलं काय झालं बाबा, एवढ्या रात्री का उठवतोय? तो म्हणला काय सांगू बाबा, माझ्याकडं बिडी आहे आणि मला बिडी ओढायची इच्छा झाली, पण काड्याची पेटी नाही. बिडी आहे पण काड्याची पेटी नाही. काड्याची पेटी तेवढी देतोस का नाही का. आता हे रात्रीचं 2ला उठवलंय म्हणलं, अगोदरच वैतागलेला. ख्याला खालनं वरपर्यंत निरकलं, आणि त्याला म्हटलं, त्याच्या हातात कंदील होता. आता कंदील काय बिना पेटता रात्रीचं फिरवल का? पेटलेला कंदील आहे. त्याला म्हटलं, येडा झालास का काय रे बाबा, तुला कळत नाही का काय, जराशी कंदिलाची काच वर घ्यायची, बी पेटवून घ्यायची, तू मला का उठवलंस? तो म्हटला, एवढंच माहित नव्हतं म्हणून उठवलं. हे जर माहित असतं तर उठवलं असतं का? अर्थ काय आहे बघा. आपलीच गोष्ट आपल्याला दाखवायला कधी कधी दुसऱ्याची गरज पडते. परमात्मा जरी असला तर त्या परमात्म्याला सुद्धा कधी कधी काम पडतं. रामायणातलं वर्णन आहे, कभी कभी भगवान को भी भक्तों से काम पडे, जानाता गंगा पार प्रभू केवट की नाव चढे. तसं आपलीच गोष्ट आपल्याला कळण्याकरता कोणाची गरज आहे? काही काही वेळा पुढल्याची गरज पडते. आपलीच गोष्ट आपल्याला कळते आणि गरज आपल्यालाच पडते. आपण जातो कधी कधी. हां, तसं पाहायला गेलं तर त्यांच्या दर्शनाकरताच एवढ्या लांबणं आलोय. दुरोणी आलो मी गा, त्यांचंच दर्शन व्हावं, आणि त्यांचं दर्शन कारण त्यांच्या मार्गानं मनाला लावायचं आहे. इथं मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, पण संतांचे संगती मनोमार्ग गती. कारण संतांच्या जवळ ज्ञान आहे. कोणतं ज्ञान आहे? एक हरी आत्मा, जीव शिव समा. एकच हरी, जीव शिव दोन्ही रूपामध्ये तोच आहे. तूच देव आहेस, तत्वम असी हा बोध आहे. आणि नंतर पुढे गेल्यानंतर अहम ब्रह्मास्मी हा अनुभव आहे नाही का. तत्वमसी हा बोध आहे. आणि तो बोध जर कळायचा असेल, तो बोध अनुभवायचा असेल, त्यांचं दर्शन, त्यांचा बोध होण्याची गरज आहे. आणि मग त्यांचा बोध झाला तर काय होतं? साधू बोध झाला नुरोणी आठेला, 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 साधू बोध झाला
बोध आपल्याला शिल्लक ठेवतो का? म्हणजे जीवत्व दशा, अहंकार शिल्लक ठेवत नाही त्यांचा बोध. संतांचा बोध आपण म्हणून राहतो का आता? नाही नाही, साधुबोध झाला. आता आपण देवत्वाचा अनुभव करून संत देतात. त्यामुळे जीवत्वाचा अनुभव जोपर्यंत आपल्याला होता, मी कोण आहे, मी तर वासुदेव तत्वता, हा अनुभव आपल्याला तिथूनच मिळाला. कळो येईल विचारिता, कुणाला आहे ठाऊक सभागिया, त्या संतांच्यामुळे. कोणत्या संतांचं चिंतन आहे? अरे अरे ज्ञाना झालासे पावन तुझे तुझं ज्ञान कळा. ज्ञान आपल्याला पवित्र करतं. या अवस्थेमध्ये आपल्याला जायचं. ज्ञान आपल्याला काय करतं? पवित्र करतं. कारण नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम ह्य विद्यते तत्स्वयं योग संस्थिती कालेन आत्मने विंद्यते. ज्ञानासारखं या जगात आणि पवित्र काय गोष्ट असते? म्हणजे ज्ञान पवित्र करतं. याचा अर्थ भगवंताची आवड त्या भगवंताच्या ज्ञानानं होत असते. आणि यत्किंचित परोक्षत्वाच्या ज्ञानानं होत असली जिज्ञासा समजायला काय हरकत नाही. आवड, मला मिळावं, जिज्ञासा, आवड, आणि नंतर मिळाल्यानंतर नाही का अखंडित प्रेमभाव. ज्यांचा आवडता अखंडित प्रेमभाव, हा प्रेमभाव जो आहे, आवड आहे, ती आवड आपल्याला शुद्ध केली. किती शुद्ध आहे? महामळे मन होते जे गांधले, शुद्ध चोकाळले स्फटिक जैसे. एवढं चोकाळलं गेलं, आता दोषच राहिला नाही, शिल्लक काहीच राहिलं नाही. पवित्र होऊन गेलं. आणि पवित्र झाल्यानंतर मग काय? नुकतं पवित्र म्हणजे सोवळे, पवित्र सोवळी, नाही का? सोवळे कशाला म्हणतात? म्हणले सोळा तो झाला अंगीकार देवे केला. ज्याचा देवानं अंगीकार केला समजा सोळापणा, नाही का? आणि कुणाला सोळे म्हणतात? आणि सोळेची व्याख्या काय? बरेच व्याख्या आहेत. मावटुकोबर एक वर्णन करतात. आता हे सोळे झाले त्रिभुवन विषम धुवून सांडेले. सोळे झाले म्हणले त्रिभुवन, विषमता संपून गेली. जिथं विषमता संपून जाते समजून जावं सोळेपणाचं लक्षण. विषमता संपली. विषमता म्हणजे काय? मोठं लहान, अधिक जास्त, कमी जास्त असा प्रकारचा आपला भाव, भेद. आणि या भेदामुळंच, नाही का, भेदामुळंच, अज्ञानामुळंच, भेदामुळंच, अनुकूल प्रतिकूलतेमुळंच, नाही का, रागद्वेषामुळंच, नाही का, धर्माधर पापुण्यामुळंच, सुखदुःख, जन्म मरण, नाही का, हे शरीर आपल्याला कुठल्या अवस्थेतनं प्राप्त झालेलं जन्म मरण आहे. हे कशामुळं? तर स्वरूपाच्या अज्ञानामुळं आणि त्या भेदामुळं. एकदा भेद संपवायचा असेल आणि तो भेद संपला गेला तर त्या ठिकाणी भेद संपणं म्हणजेच विषमता संपणं. भेद संपणं म्हणजे काय संपणं? विषमता संपणं. आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम दुहून सांडे. संपली विषमता. भगवंतामध्ये विषमता कुठे आहे? म्हणले तो भगवंताला सोहळेपणाचा भाव आहे. संतांमध्ये सोहळेपणाचा भाव आहे. आहे का त्यांच्यात विषमता? त्यांच्या दृष्टीने सर्व सम्मोहम, भगवंताच्या दृष्टीने सम्मोहम सर्व भूतेषु नमे द्वेषस्ति न प्रिय. भगवंत म्हणतात सगळे मला सारखे. संतांच्या बाबतीत तसंच आहे. ना कोणी संत परक समजत नाहीत. कारण ब्रह्म सर्वंगत सदा सम, जे ते अणु नाही विषम. यत्किंचित अणुभरी ज्यांच्या अंतकरणामध्ये विषमता स्पर्श करत नाहीये, म्हणजे ज्यांना भेद वाटत नाहीये, ऐसे जाणती ती अतिदुर्गम, असं जाणणारी संत आहेत. तयाची भेटी झाली या वाग्य परमगा. त्यामुळे विषम धुवून सांडेले सोहळेपणाचं प्रभू रामचंद्रांचं वर्णन आहे. किती सोहळेपणाचा भाव आहे. त्यांच्यात भेद नाही आहे. भेद नाही. वर्णन काय बघा की पंपा सरोवर माहिती आहे, किष्किंधा राज्यामध्ये प्रवेश झाल्यानंतर पंपा सरोवर, तिथंच पहिल्यांदा हनुमंतरायाची भेट झाली. आणि त्या पंपा सरोवराच्या किनारी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण बसलेले आहेत. आणि दोघे बसले असताना एका बगळ्याला बघितलं प्रभूंनी. आणि बगळ्याला बघितल्यानंतर तो बगळा कसा एकाग्र होऊन त्या आपल्या भक्ष्याकडं नटक लावून आहे की नाही सांगा, एकाग्र स्थिर आहे की नाही सांगा. आता बगळा असतो की नाही सांगा, पाण्यात बघितल्यानंतर तुम्ही बगळा पाण्यात बघितला असला की नाही, टक लावून त्या माशावरती काय आहे, एकाग्र होऊन बसला. हळूहळू पाऊलं टाकतोय. हळूहळू पाऊलं का टाकतोय? एखादा जीव मरेल म्हणून असं वाटायला लागलं प्रभूंना. तुम्हाला माहित आहे की एकाग्र हळूहळू पाऊलं टाकतोय एखादा मरेल म्हणून का मरावा म्हणून? हळूहळू पावलं तो टाकतोय
पाण्यामध्ये मरावा म्हणून एखादा जीव, कारण मी जर जोरात पावलं टाकली तर तो पळून जाईल नाही का मासा, याच्याकरता हळूहळू टाकतोय म्हटले. तसं मंदम मंदम पदम धत्ते वर्णन काय आलंय बघा. आणि प्रभू लक्ष्मणाला म्हणतायत, हे लक्ष्मणा बघ त्या सरोवरामध्ये, पश्य लक्ष्मण पंपायाम बक प्रभ धार्मिक. किती शांत माणूस वाटतोय बघा, किती सरळ वाटतोय बघा, की मंदम मंदम पदम धत्ते जीवानाम वत्संकया. एखादा जीव मरेल म्हणून मंद मंद पावलं टाकतेत बरं का. आता ह्याचं उत्तर लक्ष्मणानं होय होय तर म्हणायला पाहिजे का नाही सांगा. लक्ष्मण होय होय म्हणतायत, त्याच्या अगोदरच खालचं मासच वर आलं आणि मासं म्हटलं प्रभो अहो बक प्रशंसार्हो येनाहम निष्कुलीकृता. अहो तुम्ही त्याची प्रशंसा करायला लागलाय, तुम्ही त्याला चांगला म्हणायला लागलाय, पण यानं आमच्या कुळाचा नाश केला नाही का. असं वागूनच मंद मंद पावलं टाकून एकटक बघून स्थिर राहून त्यानं आमच्या कुळाचा काय केलाय, नाश केलाय. कसं काय म्हटले, प्रभूच्या दृष्टीनं काय आहे, प्रभूच्या दृष्टीनं भेद नाहीये, भेद नाही प्रभू दृष्टीनं, प्रभूच्या दृष्टीनं भेद नाही. सम्मोहम सर्व भूतेषु. मग एकानं प्रश्न केला, प्रभू का हो तुम्हाला भेद नाही तर मग रावणाला मारलं नाही का, कंसाला मारलं, मग दुष्टांना तुम्ही मारताच ना. दैत्याची कुळी नाशी, साधूंचा मानव गिवशी, धर्माशी नीती शेजवरे. म्हटले दुष्टांना जरी मारलं, जरी क्रिया माझी भिन्न दिसली तर माझा परिणाम सारखा आहे. माझी क्रिया भिन्न असली, देवाची क्रिया भिन्न आहे ऐक नाही सांगा, पण देवाचा परिणाम देण्याचा भाग सारखा आहे. आई असते ती आपले 2 मुलं आहेत, त्या 2 मुलांना जेवायला वाढते. मोठा मुलगा आहे त्याला जास्त वाढते, लहान मुलाला जरा कमी घालते. मग आई काय भेद करते का, नाही नाही नाही. मग काय केलं म्हटले, मोठ्याला जास्त आणि लहानाला कमी का दिलं, म्हटले जसा ज्याचा अधिकार आहे तसं त्याला दिलं. तसं परमात्मा जसा त्याचं कर्म आहे, जसा अधिकार आहे तसं त्याला फळ देतो. म्हणून सम्मोहम सर्व भूतेष. भगवंत कसा आहे, सम आहे, सम आहे. सम्मोहम सर्व भूतेषु नमे जोषस्ती न प्रिय. भगवंत परिणाम देताना तुझी औदार्य जाणू स्वतंत्र देता, नमणसी पात्रापात्र कैवल्य आईसे पवित्र वैर्याही दिले. कैवल्यासारखं पवित्र वैर्याला सुद्धा देऊन टाकतो. पुतना मारण्याच्या उद्देशाने आली पण तिला सुद्धा सायुज्य मुक्ती दिली. कंस भगवंताचा द्वेषच करत होता, कृष्णा कंस द्वेषी नारदा सन्मानी पर सायुज्य सदनी मुक्ती पावे. त्या कंसाला सायुज्य मुक्ती दिली भगवंतांनी. अर्थ कळाला का. याचं कारण आहे की भगवंताच्या दृष्टीमध्ये भेद नाही आहे. सम्मोहम सर्व भूतेषु नमे द्वेषस्ती न प्रिय. मला कोणाचा द्वेष नाही, कोणी मला अत्यंत, सगळे मला सारखे. जसं सारखेपणा म्हणजे विषमरहित होणं हेच सोहळ्याचं लक्षण. आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम दुहून सांडिये नाही का. संतांमध्ये पण विषमता नाही, कारण त्यांच्या दृष्टीनं काय आहे, त्यांच्या दृष्टीनं काय, विष्णुमाया जगा वैष्णवांचा धर्म. विष्णुमाया जगा धर्म भेदाभेद भ्रम मंगळ. संतांच्या दृष्टीनं जगतामध्ये सर्वत्र परमात्म्याची रूप. मय शब्द आहे, मय. मय म्हणजे स्वरूपत्वेनं का आधिक्यम का विकारार्थ. मयचा 3 अर्थ होतात. स्वरूपत्वेनं मय शब्द आहे म्हणजे आधिक्यत्वेनं मय शब्द आहे, आणि विकारार्थामध्ये पण मय शब्द आहे. विकार आहे
दुधाचा दही हा काय आहे? विकार आहे. म्हणजे दह्यामध्ये दूधमय दही, आता दूध दहीमय झालं असं म्हणतो की नाही आपण? काय झालं? दूध हे दहीमय झालं, हा मय विकारार्थ शब्द. आधिक्यार्थ शब्द असतो. जसं जलमय शिवार, आपण जलमय शिवार म्हणजे शिवारात जल काय झालं? वाढलं, अधिक झालं, जलमय शिवार. मग म्हटले हे दोन्हीही इथं लागू पडत नाहीत. कारण विकार म्हटलं तरी जगत हे ब्रह्म्याचा विकार, परमात्म्याचा विकार म्हटलं तर पुन्हा जगत ब्रह्मरूप आहे हे दाखवता येणार नाही, नाही का? विकार म्हणता येत, परिणाम म्हणता येत नाही, विकार म्हणता येत नाही. मग आधिक्य म्हणावं तर आधिक्य पण म्हणता येत नाही, कारण ब्रह्म हे अपरिच्छिन्न आहे, अपरिच्छिन्न आहे. त्यामुळे अधिक शब्द तिथं वापरता येत नाही. कारण अधिक शब्दामध्ये देशकृत अधिकता, कालकृत आणि वस्तुकृत परिच्छेदता येते. अधिक शब्दामध्ये देशकृत परिच्छेदता येते, कालकृत परिच्छेदता येते आणि वस्तुकृत परिच्छेदता येते. त्यामुळे अधिक शब्द ब्रह्म्याकरता लावता येत नाही, परमात्म्याकरता लावता येत नाही. तर स्वरूपार्थामध्ये, कारण ब्रह्मसूत्रामध्ये वर्णन केलं आहे आनंदमय अभ्यासात, या सूत्रावरती व्याख्या करताना सांगितलेलं आहे. एक जण म्हटले की आनंदमय अभ्यासात म्हणाल, आणि आनंदमय अभ्यासात विकार शब्द नेती चेन्न प्राचुर्यात, असं विकार शब्द मांडला तर काय होईल? म्हटले अधिक आनंदमय अभ्यासात तुम्ही म्हटलाय सूत्रामध्ये, तर विकार शब्दांनेती चेन्न प्राचुर्यात, कारण ते हेतू प्रदर्शनात. म्हणजे विकार शब्द वापरता येत नाही, प्राचुर्यता नाही का, दोष होता, प्राचुर्यता आहे, अधिक्यात नाही म्हटले. कारण ब्रह्म हे कसं आहे? आत्मशब्द शब्द तिथं वापरलेला आहे. आत्मशब्द म्हटलं की आतमध्ये, आणि आनंदमय याचा अर्थ स्वरूपत्वेनं आनंद त्याच्यामध्ये आहे. तसं विष्णुमय, मय म्हटलं की स्वरूपत्वेनं विष्णुरूप आहे, की त्याच्यापेक्षा ते वेगळंच नाही. अलंकार येणे नामे असी जे निखिल हेमे, नाना अवयव संभ्रमे अविव्या जेवी. सोनं खरं का अलंकार खरं? हो, काय खरं आहे? सोनं खरं नाही का? अलंकार दिसतंय ते काय? म्हणले आकार रूपानं तेच सोनं आपल्याला प्रतीतीला यायला लागलं. फक्त आकारामुळं आता त्याचं नाव रिंग ठेवलंय आपण, पण वास्तविकरित्या ते काय आहे? सोनंच आहे. आकारामुळं अंगठी त्याचं नाव दिलंय आपण, पण वास्तविक ते काय आहे? सोनंच आहे. आकारामुळं नाही का, आकार आहे, आकारामुळं प्राप्त झालेलं आहे नाही का? नलिंपिता सुखदुःख येणे आकारे क्षोभोने नावे, होय आपण या सन्मुख आपण चिजे. आपलं स्वरूप आपल्या रूपामध्ये फक्त क्षोभात्वानं नाही का, त्या प्रकारच्या क्षोभामुळं, अनादि असणाऱ्या अज्ञानामुळं, त्या अज्ञान कारणतेमुळं प्रतीतीला येणारं जे जगत आहे ते अविद्येचा रूपता. म्हणजे कसं येणार? अज्ञान कारण बनलेलं आणि अविद्या रूपत्वेनं, माया रूपत्वेनं प्रतिमान होतं जगतामध्ये नाही का? तोच दृष्टा बघतो, आणि तोच बघतो कुणाला बघतो? तोच आपल्याच रूपाला बघतो. त्याच्यामध्ये मय रूप आहे जगतात. आपलीच आवडी नाही का, आपणच आपल्याला बघावं, आपणच आपल्याला बघतो. कसं बघतो? तसं बघायचं म्हटलं तर आपल्याला दिसत नाही, आपल्याला जग दिसतं. आपल्याला कोण दिसतं? जग दिसतं. पण भक्ताला दिसताना, संतांना दिसताना जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, जे जे दृष्टीला दिसेल ते ते परमात्मा स्वरूप वाटायला लागतं. म्हणजे विष्णुमय जग, म्हणजे त्यांच्यात भेद नाही आहे. विषम दुहुनी सांडले, सोहळेपणाचं लक्षण आहे नाही का? सोहळा तो झाला नाही का, विटाळ तो परद्रव्य परणारी येतुनी जो दुरी सोहळा तो. बऱ्याच व्याख्या करता येते, एवढा विस्तार करायचा नाही आपल्याला नाही का, कारण वेळ कमी आहे म्हणून, बाकी काय नाही. पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी, सोहळी आहेत भूमंडळामध्ये, कारण ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, आवडीचा देव आहे आणि निरंतर प्रेमभाव रूपता ज्यांच्यामध्ये आहे तीच भाग्यवान आहे, तीच भाग्यवंते. भाग्यवान ती का आहेत? तर भाग्य नव्हे तरी धनपुत्रदारा. भाग्याचं लक्षण काय करावं? आम्ही भाग्यवान स्वतःला काय म्हणू? आपण भाग्यवान, भाग्य कोणत्या गोष्टीमुळं भाग्य आपल्याला म्हणावं? आपण जे मिळवल्यानंतर पुन्हा मिळवण्याची गरजच पडत नाही असं मिळाल्यावर आपण भाग्य म्हणावं. पण एक मिळवली गोष्ट तर दुसरी अजून मिळायची अशी आशा लावून देणार असेल तर ते भाग्य मिळालं म्हणावं का आपण? जे मिळवल्यावर पुन्हा काहीच मिळवायची गरज पडत नाही असं अवस्था, म्हणजे असं ज्ञान कोणतं आहे? गीताकार सांगतात यस ज्ञात्वा ज्ञेय भूयण्यो ज्ञातव्यम अवशिष्यते यम लब्ध्वा चाप्रम लाभ म्हणणे ना अधिगमतत. जो लाभ मिळाल्यानंतर पुन्हा कोणताच लाभाची अपेक्षा केली जात, जे मिळवल्या पुन्हा यस ज्ञात्वा ज्ञेय भूयण्यो ज्ञातव्यम अवशिष्यते, किंवा यस ज्ञात्वा न पुनर्मोहम एवं याससी पांडव
येन भूतान शेषेन दक्षशात्मन तोमयी. म्हणले जे प्राप्त झाले ज्ञान की निर्मोहता होते माणसाची, मोह संपून जातो आणि स्वरूपता प्राप्त होते. खरं भाग्याचं लक्षण म्हणावं लागेल की नाही सांगा? त्याचंच नाव भाग्य आहे. आद्य जगद्गुरू शंकराचार्यजी वर्णन करतात. कुलम पवित्र जरणी कृदांता वसुंधरा पुण्यवती चेन अपार सच्चित सुखसागरेस्मिन लिने परे ब्रह्मणी यस्य चेत. कुलम पवित्र जरणी कृदांता, कृदांतता होणं, माई बापाला धन्य वाटणं, धन्य माता पिता तयाची वाटणं, हे सगळं आपलं भाग्याचं लक्षण आहे बरं का. त्या कुळामध्ये आपण या परमात्म्याच्या दिशेनं प्रवास चालू करणं हे भाग्याचं लक्षण आहे. म्हणून उजळले भाग्य. आता काय वर्णन आहे भाग्याचं लक्षण? बऱ्याच ठिकाणी सांगताना धन्य आज दीन, भाग्याचा शब्द धन्य आज दीन झाले म्हणून धन्य माता पिता. धन्य हे भाग्याचा शब्द आहे बरं का. धन्य माता पिता हे का वाटायला लागतं म्हटले? खरं ते भाग्य आहे. संत तुकोब काय वर्णन आहे बघा की खरं भाग्याचं लक्षण तिथं सांगितलेलं आहे. नाहीतर बाकी आपण भाग्य नव्हे तरी धनपुत्र धारा, मग त्यांची रूपता काय? धनधारा पुत्र बंधू सोय रे सर्व मिथ्या हे जाणून, शरण देवासी धनधारा पुत्र जन, धनधारा पुत्र जन, धनधारा पुत्र म्हटलं तर जे मिथ्या आहेत त्यांना भाग्य कसं म्हणायचं? अर्थ कळाला का? ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मेवणा पर. परमात्मा व्यतिरिक्त मग परमात्म्याची प्राप्ती करण्याचं हेच जर चिंतन भाग्याचं असेल नाही का? धन्य झालो हो संसारी आम्ही देखील पंढरी. काय भाग्याचं लक्षण सांगितलं? धन्य झालो हो संसारी आम्ही देखील पंढरी. त्या दिशेनं प्रवास होणं, कारण संसार आली आहे एक सुख आहे आटवावे पायी विठोबाचे. त्या दिशेनं प्रवास होणं हेच खरं आपल्याला जीवनातलं मर्म आहे, तत्व आहे. कारण हे तर त्याच्या व्यतिरिक्त सत्यत्वाचा भाव दिसत नाही कुठं. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या दिशिवाय सत्यत्वाचा भाव दिसत नाही. मृगजळवतवाया जाईल रया. काय वर्णन आहे? मृगजळवतवाया, त्याच्याशिवाय दुसरा मार्ग आपल्याला, तर तेच एक मार्ग असा आहे की ज्या मार्गाने जर आपण गेलो तर तेनेची पंते चालो जाता. तो दिशा कुठली आहे? तो मार्ग कुठला आहे? तो मार्ग कसा आहे? स्वल्प वाटे चला जाऊ. मार्ग सोपा आहे. किती सोपा आहे म्हणाल तर? किती सोपा मार्ग आहे? एवढा सोपा आहे. फक्त ते कोणाला सोपं आहे बरं का? कठीण पण आहे. भक्ती ते कठीण नाही का? पण ज्याला त्यातलं वर्म कळालं, भक्तीचे ते वर्म कळालं, आणि जर अंतकरण स्वच्छ आणि शुद्ध असेल तर त्या ठिकाणी काय भाव तयार होतो? अंतकरण स्वच्छ आणि शुद्ध जर असेल तर त्याच्याकरता एकदम सवळ. ऐलची थडिये सरले मायाजळ. म्हणजे या कडेला राहिले तरी पलीकडल्या कडेला पोचल्यासारखं आहे. ऐलची थडिये सरले मायाजळ. फक्त काय झालं पाहिजे? येते एक चिलीला तरले जे सर्व भावे मज भजले. मग सर्व भाव म्हणजे कोणता? देहभाव असेल, सूक्ष्म शरीराचा भाव असेल, नाहीतर जीवभाव असेल. तुकोबरायत्र म्हणतात, तुका म्हणे जीवभाव देवा पायी ठेवून या काही न मागती.
आणि देहभाव हरपला, देहभाव हरपला, तुझ पाहता विठ्ठला, तुझ पाहता विठ्ठला, तुझ पाहता देहभाव हरपला, तुझ पाहता विठ्ठला, तुझ पाहता पाहता विठ्ठला. इथे वर्णन करतात की देहभाव, जीवभाव, मनोभाव म्हणून सर्व भावे मज भजले हा शब्द आहे. सर्व भावांनी परमात्म्यात स्वरूप आलं आणि त्या परमात्म्याची स्वरूपाचा अनुभव म्हणजे अनन्य भाव आहे नाही का. अनन्य भक्ती भावे निळा वंदितसे, अनन्य भक्ती भावे. आणि हेच भाग्याचं लक्षण आहे. तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्त. भाग्यवान तेच आहेत, धनवित्ताने युक्त तेच आहेत. मग धनवित्त म्हणजे कसं काय म्हणले. धन धन म्हणायचं तर कशाला. धन म्हणायचं तुकोबराय तर वर्णन करतात. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दाची यत्ने पूजा करो. धन घरी पांडुरंग अभंग हे सरेना. धनाची व्याख्याच करायची म्हणजे तर धन संतांच्या दृष्टीनं धन म्हणजे काय. तसं तुकोबरायांना माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. तुकोबरायांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा नजराणा आलता का नाही सांगा. पण तुकोबरायांना त्यांनी घेतला का नाही घेतला. कारण त्यांच्या दृष्टीनं धन नाही म्हटले. सोने नाणे आम्हा त्यांच्या दृष्टीनं बरं का. सोने नाणे आम्हा मृतिके समान माणिक पाषाण खडे जैसे. गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचन तुल्य प्रिय प्रियाधीर तुल्य निंदात्म संस्तुती. लोष्ट आश्म आणि कांचन एका अधिष्ठानावर वाटायला लागतं. त्याला गुणातीत म्हणतात बरं. लोष्ट आश्म कांचन एका अधिष्ठानावर वाचायला लागतं. लोष्ट म्हणजे काय ढेकुळ, आश्म म्हणजे काय दगड, कांचन म्हणजे काय सोनं. लोष्ट आश्म कांचन एका अधिष्ठानावर वाटायला लागतात. म्हणजे त्यांना त्या बाबतीतली काही अपेक्षा नाही. मग त्यांच्या दृष्टीनं काय आहे, त्यांच्या दृष्टीनं जे आहे ते धन काय आहे. तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. ज्यांचा आवडता देव, कारण तो सर्वस्व आहे. आता देवच त्यांच्या दृष्टीनं काय आहे सर्वस्व आहे. त्यांच्या दृष्टीनं देवाशिवाय दुसरं काहीच नाही. अनेक दुसरे मज नाही. नेमेली या चित्तापासून पांडुरंग ध्यानी पांडुरंगमणी जागृत स्वप्नी पांडुरंग. हे वळण पडलंय. अगोदर वळण नव्हतं, पहिले वळण लावावं लागतं. अगोदर वळण लावलेलं होतं. तसं तुकोबरायांना लावायची गरज नाही. पण समाजाच्या कल्याणाकरता साधकांना सांगावं लागतं. पहिलं तुमचं मन अस्थिर असेल समजा. पहिलं मन स्थिर नाही. मन स्थिर नाही माझे हाती इंद्रिय धावता नावरती. या अवस्थेतनं साधकानं पुढे जावं. कोणत्या अवस्थेमध्ये त्या मनाला आणि इंद्रियांना वळण लावावं. कोणतं वळण. डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळ्यांना वळण लावावं. तुम्ही सुख घ्या. तुम्ही ऐका रे कान, कानांना तुम्ही ऐका काय त्यालाच ऐका. डोळे नाही का मनात माझ्या विठोबाची गोडी तिथंच लावावं नाही का. मनात येते धाव घेही राही विठोबाचे पायी. मनाला पण वळण लावावं लागेल. मग तुकोबारायांनी वळण लावायला सांगितलं. आपण पहिल्या अवस्थेमध्येच अजून आहे का पुढल्या अवस्थेत पोचलोय. काय म्हणणं आहे तुमचं. मन स्थिर नाही माझे हाती हितल्या अवस्थेमध्येच आपण आहे काय. नाही. तुकोबरायांनी सांगितलं पुढल्या अवस्थेत गेलं पाहिजे. आता त्या इंद्रियांना वळण, मनाला वळण लावलं पाहिजे. आणि मनानं वळण लावल्यानंतर पुढल्या अवस्था आली पाहिजे. कोणती. पडिले वळण नाही का. ती पुढली अवस्था आहे. भाव तो निराळा नाही तुझा. मग रात्रंदिवस तोच पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृत स्वप्नी महाराज पांडुरंग. त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. पडिले वळण इंद्रिया सकळ पांडुरंग ध्यानी पांडुरंग. जागृत स्वप्नात त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. आता हेच नाही. हाची नियम आता न फिरे माघारी.
हा नियम आहे. मागं वळायची इच्छाच होत नाही. आता मागं वळायची इच्छा होत नाही. हाची नियम आता न फिरे मागा बैसले शेजारी गोविंदाची. आता मागं वळत नाही. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. किती आवडीचा झाला हा विषय. आणि कसा आहे चिंतन आहे, तोच त्यांना तोच वाटायला लागतो. म्हणूनचा हा भाव आहे. मग पवित्रपणा, सोहळेपणा, तीच भाग्यवान, तीच सरतीपुरती धनवित्ताने युक्त, तीच निरंतर. आणि त्यांची सेवा केली तर देवाला पोचते. विठोबा रघुमाई विठोबा हरी जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा हरी जय जय विठोबा रघुमाई हरी जय जय विठोबा रघुमाई हरी जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई हरी जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई हरी जय जय विठोबा रघुमाई हरी जय जय विठोबा रघुमाई.
पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी यांचा आवडता देव खंडित प्रेमभाव तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. तुकोबराय म्हणतात त्यांची सेवा झाली तर ती देवापर्यंत पोचते, देवाला प्राप्त होते, देवाला प्राप्त होते. अर्थ समजून द्यावा की संतांची सेवा, कोणाची सेवा, ज्यांचं वर वर्णन केलेलं आहे पवित्र सोहळी ते आहेत. ज्यांना देव आवडतो त्या देव आवडणाऱ्यांची सेवा सुद्धा केली तर ती देवाला. म्हणून बऱ्याच ठिकाणी वर्णन दास्य करी दास, त्यांचा दास पण सामान्य नाही. भगवंताचा दास जो आहे तो सामान्य नाही. कारण तुकोबरायांचं वर्णन आहे की नाही 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 म्हटले भक्त पण सान नाही रे भाई भक्ताचे पाऊल देवाचे हृदयी. सहजासहजी तसा भाव नाही आहे बरं का. त्यामुळं तुमची या दाशीचा दास करुणी ठेवा, आशीर्वाद द्यावा हा चिमस. तुकोबरा ही विनंती करतात. कारण त्यांचे दास तसे नाहीत. म्हणजे हरी तैसे हरीचे दास, जसे हरी आहेत तसे त्यांच्या दासांचं सामर्थ्य आहे, तसे त्यांचे दास आहेत. हरी आणि दास वेगळे नाहीतच, दास भक्त वेगळे नाहीत, संत वेगळे नाहीतच. हरी तैसे संत, संत काय वर्णन आहे, ऐसे वेद निमित्त त्या प्रतिमा असा एक भाव आहे. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, फक्त प्रतिमा भिन्न आहे नाहीतर तद्रूप आहेत. त्यामुळे त्यांची सेवा केली तर देवापर्यंत पोचतेच. तुका म्हणे देवा त्यांची केली. समजा अचानकच तुमच्याकडं घराकडं संत आले आणि तुम्ही देवपूजा करायला बसलाय, एखादा देवाचे भक्त आले आणि तुम्ही देवपूजा करायला बसलाय, अशा वेळी देवांना जरासं बाजूला सरा, संतांची पूजा करा. करिता देवार्चन घरा आले संतजन, देव सारावे परते संत पुजावे आरते. एक जर म्हटले मूर्ती शाळीग्राम भगवंत विष्णूंची घेऊन बसले म्हटले, आणि संत कोणत्या यातीतले आहेत काही माहीत, शाळीग्राम विष्णू मूर्ती. एखादा म्हटलाच तर संत हो का भलते याती, देव सारावे परते, देवांना बाजूला जरा सारा आणि संत पुजावे आरते. याचं उत्तर आहे तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी यांचा आवडता देव खंडित प्रेमभाव तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. झालेली सेवा पंढऱ्याच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबरायांच्या चरणी, माता रुक्मिणी मातेच्या चरणी समर्पित. आम्ही सहज मागाशी बसल्या बसल्या महाराजांनी गीतेतले 2 असे श्लोक सांगितले आणि त्याचे ज्ञानेश्वरी माऊलींच्या ओव्या सांगितल्या. त्या ज्ञानोत्तर भक्तीचं चिंतन काय असतं याचं वर्णन आहे. भक्ती कर्म ज्ञान याचा कशा प्रकारे गीतेमध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी वर्णन आहे याचं वर्णन. सहज बसल्यानंतर संतांच्या जवळ बसल्यावर कोणाबद्दल चर्चा चालावी हे गीतेतलं वर्णनच आलेलं आहे नाही का. भगवान सांगतात की एखादा भक्त भेटल्यावर भक्ताबरोबरची चर्चा भक्ताची कशी असते नाही का. मच्चिता मदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम. मलाच बोलतात. मच्चिता मदगत प्राणा, माझ्यामध्ये चित्त स्थिर झालेले नाही का. बोधयंती परस्परम, एक दुसऱ्याला बोलतात माझ्याच बद्दल. कथयंतश्च माम नित्यम, मलाच कथन करतात. तुष्यंतीच रमंतीच, संतुष्ट होतात, रममाण होतात माझ्या स्वरूपामध्ये. कथयंतश्च माम नित्यम, मलाच कथन करतात. असं एखाद्या महात्म्याच्या जवळ बसल्यानंतरचा जो भाव आहे तो भाव मला ह्या ठिकाणी वाटला. गीतेवर ओवी आहे माऊलींची. काय ओवी आहे. गीता ही निष्कपट मायेची चुकोणी तांडणे हिंडे जेवाय, ते माय सुता भेटी ओ ह्या धर्म तुमचा.
माई सुद्धा भेटी व ह्या धर्म तुमचा. जसं ज्ञानोबरायांनी गीता आपल्यापर्यंत पोचवली, ते माय सुद्धा भेटी करून दिली. आपली आई गीता आहे, निष्कपट माय आहे, पण त्या गीतेची भेट करून कुणी दिली? आई. तद्वत जे जे लोक आहेत ते इथपर्यंत पोचवतात लोकांपर्यंत ज्ञान. आता तुम्ही सुद्धा पारायण मंडळवाले सगळेच पारायण तुम्ही काय करता? आयोजन करून त्या आयोजनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे ज्ञान पोचवण्याचा प्रयत्न करता. हे एक मोठं काम आहे, सत्कारमय आहे.